महाराष्ट्राला आजही मुसळधार पावसाचा इशारा। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज। पुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता। बीडमधील सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर। आष्टी तालुक्यातील हिंगणीमधील 13 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं। गोदावरीला आलेल्या महापुरामुळे राजापूर गावात शिरलं पाणी। राजेश्वर मंदिर पाण्याखाली। उजनी धरणातून भीमा पात्रात विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत 86,600 क्युसेकनं विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जायकवाडीतील विसर्ग वाढवला। गोदावरी नदीत 2,64,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांचा पुराचा धोका आणखी वाढला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका हद्द वगळून सर्वत्र शाळांना सुट्टी। ग्रामीण भागात वाढती पूर परिस्थिती पाहता प्रशासनाचा निर्णय। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र सीना नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सीना, भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महामार्ग बंद। तरड गावातील पाणी ओसरण्यास सुरुवात। नांदेडमध्ये पावसाची विश्रांती, मात्र गोदावरी आणि आसना नदीला पूर स्थिती कायम। गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट। आज मुसळधार पावसाची शक्यता। प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर पहाटेपासून काही भागात पावसाची विश्रांती। नाशिकच्या गंगापूर धरणातून 10,988 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पावसाचा जोर कमी झाल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सूचना। खेड तालुक्यातील भीमा नदीमध्ये वाहून गेलेल्या कारला बाहेर काढलं। कारमध्ये अडकलेल्या एकाचा मृत्यू। जालना जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान। सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांमध्ये साचलं पाणी। केळी बागात जमीनदोस्त, तर खबरदारीचा उपाय म्हणून 8,499 नागरिकांचं स्थलांतर।